नमस्कार. कृषी दर्शन कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. जलसिंचन हा एक महत्त्वाचा भाग शेती व्यवस्थापनामध्ये आहे आणि स्वातंत्र्य मिळाल्यापासून आपण अनेक प्रकारांनी जलसिंचनामध्ये मोठी कामगिरी केली आहे. आता हे उपलब्ध असलेलं जे पाणी आहे, या पाण्याचं अत्यंत नियोजनबद्धपणे वापर जर करता आला तर त्या जलसिंचनाला खरा अर्थ असतो. आणि त्याच अनुषंगाने 2003-2004 पासून पाणी वापर संस्था हा एक कन्सेप्ट पुढे आला. त्याचबरोबर शेतकऱ्यांचा याच्यामध्ये सहभाग हा दृष्टिकोन देखील अत्यंत चांगल्या पद्धतीने राबवण्यात आला. आपण पाहतो की नाशिक जिल्ह्यामध्ये वाघाड जो प्रकल्प आहे, त्या प्रकल्पावर सुमारे 24 प्रवाही आणि 8 उपसा अशा पद्धतीच्या पाणी वापर संस्था कार्यरत आहेत आणि याचं काम अत्यंत छान पद्धतीने चालू आहे. 2024मध्ये यापैकी एक पाणी वापर संस्था म्हणजेच कानिपनाथ पाणी वापर संस्थेला राष्ट्रीय जल पुरस्कार देखील प्रदान करण्यात आला. त्यामुळे आजचा आपला विषय आहे राष्ट्रीय जल पुरस्कार प्राप्त कानिपनाथ पाणी वापर संस्था यांची यशोगाथा. आणि याच अनुषंगाने आपल्याकडे आज जे तज्ज्ञ मार्गदर्शक आले आहेत ते आहेत या संस्थेचे अध्यक्ष सुनील पाटील सर. सर नमस्कार. त्याचबरोबर या संपूर्ण रचनेमध्ये ज्यांनी प्रबोधकाचं काम केलं, ज्यांनी शासन आणि शेतकरी यांच्यामधला दुवा बनून काम केलं, अनेक वर्ष त्यांनी या विषयामध्ये स्वतः सेवा दिली, ते सेवेत होते, परंतु त्यानंतर देखील अनेक वर्ष ते या विषयावर मार्गदर्शन करत आहेत, असे इंजिनियर लक्ष्मीकांत वाघवकर सर देखील आपल्या स्टुडिओमध्ये आले. सर नमस्कार. नमस्कार. सर, तुम्ही 37 वर्ष या क्षेत्रात काम करताय आणि अत्यंत तळमळीने काम करताय. तर पाणी वापर संस्था याबद्दल महाराष्ट्रामध्ये काय वातावरण आहे आणि कशा पद्धतीची ती स्थिती आहे? महाराष्ट्र राज्य निर्मितीनंतर महाराष्ट्र शासनाने या आपल्या राज्यात 3403 धरणं बांधली. त्यामध्ये मोठी धरणे असतील, मध्यम प्रकारची धरणं असतील आणि लघु प्रकारची धरणे असतील आणि या सर्व धरणावर कालवे आणि जलसिंचन सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. यावर महाराष्ट्र शासनाने जवळपास आजपर्यंत 2.91 लक्ष कोटी खर्च केलेला आहे आणि ही जी धरणं बांधलेली या धरणातून जवळपास दरवर्षी 1551 TMC जलसाठा निर्माण झालेला आहे. आणि या जलसाठ्याचं नियोजन करणं जलसंपदा विभागापुढे आज खरोखर आव्हानात्मक काम आहे आणि हे आव्हानात्मक काम शेतकऱ्यांच्या सहभागाने पूर्ण करण्याचं केंद्र शासनाचं जे 1987चं धोरण आहे त्यानुसार आमच्या समाज परिवर्तन केंद्राचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय बापूसाहेब उपाध्ये आणि भरत कावळे यांनी या ठिकाणी पाणी वापर संस्था स्थापन केल्या आणि त्या चांगल्या प्रकारे या ठिकाणी कार्यरत आहे. आता तुम्ही जी महाराष्ट्रामध्ये स्थिती विचारली पाणी वापर संस्थाची, तर आजची स्थिती अशी आहे की ही जी धरणं बांधलेली आहे त्याच्यातून आज महाराष्ट्रात 59 लक्ष हेक्टर सिंचन क्षमता निर्माण झालेली आहे आणि त्यापैकी जवळपास 26 लक्ष हेक्टर क्षेत्रावर 67-24 पाणी वापर संस्था कार्यवाहीत आहे किंवा कार्यवाही खाली आहे. अजून 33 लक्ष हेक्टर क्षेत्रावर जवळपास 7000 पाणी वापर संस्था स्थापन करण्याचं एक मोठं आव्हान महाराष्ट्र शासनासमोर आहे. जेव्हा हा पुरस्कार जाहीर झाला, हा पुरस्कार मिळाला, या सगळ्या प्रसंगी शेतकऱ्यांची काय भावना होती? हा पुरस्कार जाहीर झाला आणि मला वाटतं 11 नोव्हेंबरला फोन आला मला 3 वाजता का केंद्राचा पुरस्कार तुम्हाला जाहीर झाला आहे आणि तो पुरस्कार घेण्याकरता तुम्हाला 18 तारखेला दिल्लीमध्ये यायचं आहे. आणि ते समजल्यानंतर आमच्या गावामध्ये ग्रुप आहे व्हॉट्सअपचे, त्या व्हॉट्सअपच्या ग्रुपला आम्ही जो मेसेज टाकला त्यानंतर सकाळी सर्व ग्रामस्थ मारुती मंदिरामध्ये एकत्र आले. मारुती मंदिरात आल्यानंतर काही ज्येष्ठ नागरिकांकडून मारुतीला नारळ फोडून आणि त्याच्यात सगळ्या गावाला पेढे वाटले आणि खूप आनंद साजरा झाला.
हां. त्याच्यामध्ये मग पुरस्कार घेण्याकरता तर 2 लोकांची नावं दिली होती. हम्म. परंतु गाव उत्साहित झाल्यामुळं आम्ही जाताना जवळजवळ 15 लोक तिथं गेलो एकत्र. 15 लोक गेल्यानंतर आमचा तालुका तसा आदिवासी तालुका, हम्म. तिथं आमचे खासदार भगरे सर हम्म. ते पण तिथं तो पुरस्कार घेण्याकरता आमच्यासोबत साऱ्या दिवस पूर्ण दिवस वेळ दिला त्यांनी. पुरस्कार घेतल्यानंतर पूर्ण पत्रकार लोकांनी, गावगावच्या लोकांनी आमचा पूर्ण अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, संचालक मंडळ सगळ्यांचा असा मान सन्मान हे केला आणि आमच्या गावाचं नाव म्हणजे एक अगदी 1 ते 2 दिवसामध्ये पूर्ण महाराष्ट्र म्हणा का भारतामध्ये ते कानिपनाथ पाणी वापर संस्था निळवंडी असं हे नाव सगळीकडं हे झालं. सर, अशा पद्धतीचे पुरस्कार देणं आणि याच्यातून या सगळ्या प्रेरणा मिळणं शेतकऱ्यांना, त्या संबंधित सगळ्या संस्थांना, ही खूपच चांगली गोष्ट आहे. पण केंद्र सरकारचं याच्यामध्ये मूळ हेतू काय आहे, उद्देश काय आहे? केंद्र शासनाने हा जो राष्ट्रीय जल पुरस्कार देण्याचं धोरण स्वीकारलं आहे त्यामागे मूळ उद्देश असा आहे, जलसमृद्ध भारत करणे हा केंद्र शासनाचा उद्देश आहे आणि सर्वतोपरी सर्वांगीण पाण्याचा वापर त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या व्हायला पाहिजे असं सुद्धा त्यामागचा हेतू आहे. म्हणून केंद्र शासनाने प्रोत्साहन मिळावं पाणी वापर संस्थांना किंवा जे पाणी वापर करते आहेत त्यांना प्रोत्साहन मिळावं म्हणून हा पुरस्कार केंद्र शासनाने गेल्या 5-6 वर्षापासून चालू केलेला आहे. पाटील सर, तुम्हाला मुळात ह्या सगळ्यासाठीची प्रेरणा कुठून मिळाली? वाघाड प्रकल्पावर जे अभियंती म्हणजे जे शासकीय कर्मचारी असतील, समाज परिवर्तन केंद्राचे आता आज आपल्यासोबत आहे वाघावकर साहेब, हे खूप तळमळीनं काम करतात त्याच्यात. आणि ह्या तिघांचा अनुषंगाने म्हणजे पाणी वापर संस्था असेल, शासकीय अधिकारी असतील किंवा वाघावकर साहेबांसारखे मार्गदर्शक आमचे यांनी प्रोत्साहित केलं. आणि ज्या वेळेला आम्हाला तो पुरस्कार मिळाला त्यावेळेला कपूर साहेबांनी हे केलं का बुवा तुम्ही तुमच्या संस्थेच्या लेवलवर हा पुरस्कार हे केला. त्यांनी सगळ्यांचं पाठबळ त्या मागं मिळालं आणि त्यांनी आम्हाला उत्साहित केलं आणि त्या अनुषंगाने आम्ही त्या स्पर्धेत भाग घेऊ शकलो. जेव्हा केंद्र शासन अशा पद्धतीचा पुरस्कार जाहीर करतं तेव्हा नेमके कोणते निकष याच्यामध्ये असतात आणि त्यासाठी नामांकन कसं द्यायचं असतं किंवा त्याची सुरुवात या संस्थांनी कशी करायची असते? केंद्र शासनाने जो हा पुरस्कार राष्ट्रीय पुरस्कार देण्याचं सुरुवात केलं त्याचे सर्वसाधारणपणे निकष प्रवाही सिंचनाच्या पद्धती कोणत्या आहे, सर्वसाधारणपणे प्रवाही आहे का ठिबक आहे का फवारणी आहे, त्याच्यानंतर त्या पाणी वापर संस्थेची वसुली किती होते, पाणी वापर संस्थेला जे हक्काचं पाणी मिळतं त्या हक्काच्या पाणी वापरामधून पाणी वापर संस्थेचे जे लाभधारक असतील शेतकरी ते स्वतःची पीक रचना करून मूल्यवर्धित पीक रचना करून त्यातून उत्पादन कसे जास्तीत जास्त काढतात असे केंद्र शासनाचे निकष आहे. आणि त्या निकषाला ही कानिपनाथ पाणी वापर संस्था जवळपास यशस्वी ठरली. आणि या पाणी वापर संस्थेचं जे क्षेत्र आहे जवळपास 300 हेक्टर, यात सर्व 300 हेक्टर क्षेत्रापैकी 80% क्षेत्रावर ठिबक सिंचनाने सिंचन पद्धतीचा अवलंब केला जातो आणि मूळ पुरस्कार मिळण्याला ते एक जास्त महत्त्वाचं कारण ठरलेलं आहे. तुम्ही जेव्हा हे सगळं प्रोसेस चालू केली तर केंद्र शासनाचं पथक कशा पद्धतीने आलं किंवा त्यांनी कोणती पाहणी तुमच्या संस्थेची केली? सुरुवातीला आल्यानंतर ऑफिसमध्ये त्यांनी आमचे दप्तर तपासलं. दप्तरात कुठं कुळे उणीव आहे का, आमचा सलग अवर्ग राहतो. पाणी शेतकऱ्यांना तुम्ही कसं मोजून देता, कॅनलमधून चारीमध्ये पाणी कुठून घेतात ते आम्ही सगळं त्यांना पॉईंटवर म्हणजे तिथं स्वतः जाऊन ते आमच्या समक्ष त्यांनी बघितलं ते हे शेतकऱ्यांना पाणी कसं देतात. मग शेतात नेलं आम्ही त्यांना, मग शेतातले पिकं बघितले, खरोखर हे ठिबक सिंचनावरच हे पिकं आहे का. मग तांबटी असेल, द्राक्ष असेल, पेरू असेल, असे अनेक जे 80% जे आमचे पिकं आहे शक्यतो आमच्याकडे द्राक्ष जास्त आहे. आणि ते पिकं बघूनच त्यांनी ते पूर्ण त्या निकषाला आम्ही पात्र ठरलो. किती लोक त्याच्यामध्ये आले होते? पथकामध्ये 2-3 वेळा ते लोक येऊन गेले. 4-4, 5-5 लोक राहायचे. एक प्रकारे परीक्षाच होती. हो, परीक्षाच होती. अशा पद्धतीने केंद्र शासन पुरस्कार देतंय ज्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने पाण्याचं व्यवस्थापन जे आहे त्याचा वापर आहे
राज्य शासनाच्या वतीने असं काही पुरस्कार आहेत का? केंद्र शासनाच्या पूर्वीच महाराष्ट्र शासनाने पाणी वापर संस्था स्थापन करण्याचं जे धोरण आहे ते जवळपास 1987 पासून महाराष्ट्रात अंमलात आणलेलं आहे आणि त्यानुसार महाराष्ट्र शासनाने 2009 पासून शेतकऱ्यांना पाणी वापर संस्था स्थापन करावी आणि त्यांनी त्याद्वारे सिंचन व्यवस्थापन करावं म्हणून महाराष्ट्रात त्यांनी महात्मा फुले पाणी वापर संस्था अभियानाअंतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पाणी वापर संस्था व्यवस्थापन स्पर्धा ही सुरू केलेली आहे. कामाची जी पद्धत आहे, म्हणजे ज्या पद्धतीने आपण म्हणू की तुम्हाला हे यश मिळालं की अचूकपणे काम तुम्ही करत असताल, त्याचे काही त्याबद्दल तुम्ही सांगू शकाल का? पाणी वापर संस्था हां हे क्षेत्रच असे का तिथं राजकारणविरहित काम केलं पाहिजे आणि त्या पद्धतीने आमच्याकडं आत्तापर्यंत एकही वेळेला विलक्षण झालेलं नाही. बिनविरोध आम्ही संस्थेचे 9 लोक हे करतो. 3 विभाग राहतात. 3 विभागामध्ये 2 पुरुष 1 महिला आणि प्रत्येक 2 वर्षाला एक अध्यक्ष असा 2-2 वर्षात बदलतो आणि अशा अनुषंगाने जर ते काम केलं आणि तर सचिव, आता आमच्याकडे सचिव आहे, ग्रॅज्युएट माणूस आहे, उपाध्यक्ष, संचालक मंडळ सगळं सुशिक्षित लोक आहे आणि काम करताना कुठल्याही प्रकारचा हेवा देवा नाही. दप्तर व्यवस्थित राहतं. ऑडिट वेळची वेळ करतो आम्ही. पाणी प्रत्येकाला व्यवस्थित कसं जाईल त्याच्या महिन्याला मिटिंगा घेतो. पाणी वापरायची काही कार्यपद्धती तुम्ही ठरवलेली का? शेवटच्या माणसाला कसं पाणी जाईल आधी आणि नंतर पहिल्या माणसाला पाणी, ह्या पद्धतीने ते कामाचे नियोजन केलं जातं. त्या रचनेतून प्रत्येक शेतकरी त्याचं पीक असेल, त्या पिकाला जेवढी उपलब्धी अपेक्षित आहे या संदर्भात तुम्ही बैठका घेत असताल. शेतकऱ्यांचं मत तुम्ही समजून घेता का? 2005च्या कायद्यानुसार शेतकऱ्यांच्या ताब्यात पाणी आलं. शेतकरी त्या पाण्याचा नियोजन कसं करायचं ते शेतकऱ्यांनी ठरवलं जातं. म्हणजे ज्या वेळेला आमच्याकडं 2 आवर्तन होऊन ते धरणाचं पाणी संपलं जायचं, परंतु आता बारमाही तो पाठ होतोय. त्याच्यामुळं जी पडीत जमीन होती आमची, जिथं आज द्राक्ष बाग फुलले, त्याला एकमेव कारण फक्त वाघाडचा प्रकल्प. वाघाडच्या प्रकल्पातून या 24 संस्था उभ्या राहिल्या. या 24 संस्थातून आमची 2 नंबरची संस्था येडची. त्याच्यामुळं काय होतं, ठिबक सिंचनद्वारे जी पडीत माळरान जमीन होती तिथं ते पाणी व्यवस्थित कसं जाईल त्या पद्धतीने लोकांना पण समजलं का पाणी वापर संस्था तयार झाल्या, वाघाड संघ तयार झाला, त्याच्यातून पाणी वापर संस्था तयार झाल्या. त्याच्यामुळं ह्या पाण्याचं व्यवस्थित विभाजन केलं जातं. सगळ्यांना पाणीचे नियोजन करून पाणी मिळालं जातं. पाणीपट्टी परतावा हा जो काय प्रकार आहे किंवा दप्तर तपासणी सरांनी उल्लेख केला, तर त्याबद्दल तुम्ही काय प्रकाश टाकाल याच्यावर? पाणीपट्टी परतावा हा महाराष्ट्र शासनातर्फे या पाणी वापर संस्थांना देण्यात येतो. त्याचा मुख्य उद्देश असा आहे का त्या पाणी वापर संस्थांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातल्या ज्या चाऱ्या असतील, आउटलेट असतील, त्याची देखभाल दुरुस्ती व्हावी म्हणून हा पाणीपट्टी परतावा त्यांनी समजा 100 रुपयाची पाणीपट्टी भरली, निव्वळ पाणीपट्टी भरली, तर शासन त्यांना 50% म्हणजे 50 रुपये त्यांना परत देतं आणि या 50 रुपयातून त्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील चाऱ्यांचा देखभाल दुरुस्तीचा खर्च भागवावा अशी त्यामागे एक संकल्पना आहे. राज्य शासनाच्या वतीने जी स्पर्धा असते, पाटील सरांनी सांगितलं की त्यांनी त्याच्यात सहभाग नोंदवलेला आहे, पण जरा विस्तृतपणे तुम्ही सांगू शकाल का, जेणेकरून श्रोत्यांना ही माहिती कळेल आणि अनेक गावं किंवा अनेक संस्था याच्यामध्ये सहभागी होतील? राज्य शासनाने ही जी पुरस्कार देण्याची योजना चालू केलेली आहे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी पाणी वापर संस्था व्यवस्थापन पुरस्कार स्पर्धा, तर या पुरस्कार स्पर्धेत 2 गट त्यांनी पाडलेले शासनाने. अ गट, या अ गटामध्ये मध्यम, मोठी आणि लघु प्रकल्पावर ज्या पाणी वापर संस्था असतील त्यांच्यासाठी पुरस्कार ठेवलेले. लघु प्रकल्प आणि उपसाच्या पाणी वापर संस्था ज्या असतील त्याच्यासाठी ब गट ठेवलेले. तसेच या राज्य शासन राज्यस्तरीय पुरस्कार देतं आणि महामंडळ स्तरावर सुद्धा पुरस्कार देतं. राज्य स्तरावर 2 पुरस्कार दिले जातात आणि महामंडळ स्तरावर 2 पुरस्कार दिले जातात. असे एकूण 24 पुरस्कार राज्यस्तर आणि महामंडळ स्तरावर 24 पुरस्कारद्वारे महाराष्ट्र शासन जवळपास दरवर्षी 46 लक्ष रुपये या पाणी वापर संस्थांना पुरस्काराच्या रूपाने तरतूद केलेली महाराष्ट्र शासनाने देण्याची. सुनील पाटील सर, वाघाड प्रकल्प हा मोठा प्रकल्प आहे, त्याच्यात पाणी वापर संस्था देखील अनेक आहेत. तुमचा या क्षेत्रामध्ये बऱ्याच वर्षांचा अनुभव आहे, तर आता पाणी जे साठवलेलं आहे, पाणी उपलब्ध आहे, त्याचं व्यवस्थापन म्हणजे सिंचन व्यवस्थापन
हे शेतकऱ्यांपर्यंत आपल्याला पोहोचवायचं आहे. तर या सगळ्या प्रक्रियेमध्ये तुमचे काय अनुभव आहेत? 2005च्या कायद्यानुसार ज्या शेतकऱ्यांच्या ताब्यात जसं म्हणजे पाणी मिळालं हां आणि त्या पाण्याचं नियोजन शेतकरी करतोय, त्यानुसार आज कानिपनाथ पाणी वापर संस्थेकडं जवळजवळ 318 हेक्टर क्षेत्र आहे. त्यातून जी माळरान जमीन मी मग बोलल्याप्रमाणे हां तिथं सगळी द्राक्ष बाग लागलेली आहे आज, आणि बागायतात पण द्राक्ष बाग आहे. त्या द्राक्ष बागायतून कमीत कमी 100 ते 125 कंटेनर दरवर्षी आमचे निर्यात होतात. ओके. आणि ह्या सगळ्या उलाढालीला एक चालना जी मिळाली ती फक्त पाणी वापर संस्था असेल, वाघाड संघ असेल, आणि या माध्यमातून ही जी प्रगती जी शेतीची झाली त्याला कारण एकमेव फक्त पाणी वापर संस्था आहे. खरं तर नाशिकची द्राक्ष ही प्रसिद्धच आहेत. हो. या व्यतिरिक्त कोणती पिकं आहेत की ज्या पिकांना याचा लाभ होतो? पाण्याचं नियोजन करण्याकरता तर आमच्याकडं द्राक्ष 80% द्राक्षच आहे. हां आणि त्याच्यानंतर पेरू आहे, हां फुलं, डाळिंब असतं. अशा प्रकारची जे ठिबक सिंचनावर जास्त पिकं कशी निघतील त्याच्याकडे शेतकरी जास्त वळाला आहे. कारण काय होतं, शासनाच्या धोरणानुसार 8 तास शेतीला वीज मिळते, त्याच्यात लोडशेडिंग राहते, आणि अनेक बिबट्याची भीती. तो शेतकरी संध्याकाळी अंधार पडल्यानंतर वावरात काम करू शकत नाही. आणि ठिबक सिंचनचा तो एक फायदा झाला आहे का 2 तास 4 तास ते ड्रिप दिलं का तो पीक बी जगू शकतं आणि ते काम बी होऊ शकतं शेतकऱ्याचं. आणि फ्लड पाण्याचं कसं होतं इथून मागं का तो शेतकरी तिथं जागेवर उभा राहायला पाहिजे. रात्रंदिवस तो ज्या वेळेला तो पावड्यानी 12 देईल त्यावेळेला ती पीक भरल्या जायचं. तसं आता ड्रिपचं म्हणजे एक कॉक फिरवला का तो माणूस तिथं 2 तास जरी नाही गेला तर त्या पिकाचं पाण्याचं काम देणं होऊन जातं. पाण्याच्या दृष्टीने जर विचार केला तर काही पाईप्समधल्या काही रचना असतील, काही वेगळं तंत्रज्ञान आहे त्यात? हो आहे ना. त्याच्यामध्ये 2 तासात आपण जर त्याचं टायमिंग टाकले, त्याला ते ऑटोमेशन म्हणतात, त्या पद्धतीने जर केलं 2 तासामध्ये ह्या प्लॉटला पाणी द्यायचं, 2 तासांनी त्या प्लॉटला पाणी द्यायचं, तर ते ऑटोमॅटिक चेंज होतं. तिथं एक परत बचत होती का बाबा एखाद्या माणसाला वेळ नाही मिळाला, तो तिथं नाही पोहोचला तर ते ऑटोमॅटिक ते पाण्याचं तर त्याच्याकडे जर तशी सिस्टीम असेल तर ते त्या शेतकऱ्याकडे त्या पद्धतीनं पाण्याचे नियोजन होऊ शकतं. तिथे खतांच्या संदर्भात आपण काही करू शकतो का? आता सगळे लिक्विड खतं निघाले, आपल्याला पाहिजे ते खतं त्या ड्रिपने देता येतं. वाघाड प्रकल्पामध्ये आत्तापर्यंत अशा इतर कोणत्या संस्था आहेत? कारण तुम्ही उल्लेख केला मगाशी महात्मा फुले पाणी वापर ते एक अभियानच राबवलं जाते, तर त्या अंतर्गत अजून कुणाला अशी पुरस्कार मिळालेत आणि त्याची एकूण अमाऊंट किती असते किंवा किंमत किती असते, त्याची पैसे किती मिळतात? महाराष्ट्र शासनाने 2009 पासून ही जी पुरस्कार योजना सुरू केली, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पाणी वापर संस्था, त्यामध्ये वाघाड प्रकल्प दरवर्षी बहुता भाग घेत असतो, सहभाग घेत असतो आणि नामांकन दाखल करीत असतो. तर आजपर्यंत वाघाड प्रकल्पावर 10 पाणी वापर संस्था अशा आहेत का त्यांनी हा पुरस्कार प्राप्त केलेला आहे. आणि या पुरस्काराच्या प्रित्यर्थ महाराष्ट्र शासनाने त्यांना जवळपास 33 लक्ष रुपये दिलेले आहेत आणि त्याचा उपयोग त्या पाणी वापर संस्था सक्षम होण्यासाठी त्यांनी केलेला आहे. त्या पाणी वापर संस्थेची नावं जर तुम्हाला सांगायची ठरली तर वाघाड प्रकल्प स्तरीय संस्था ही या 24 पाणी वापर संस्थांचा संघ म्हणूया आपण. या संघाला प्रथम पुरस्कार 2009 साली मिळाला, 7 लक्ष रुपयाचा होता. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पाणी वापर संस्था असेल, सप्तशृंगी पाणी वापर संस्था असेल, नवनाथ पाणी वापर संस्था असेल, अशा 10 पाणी वापर संस्था आहे का त्यांना हे 33 लक्ष रुपयाचा पुरस्कार या ठिकाणी प्राप्त झालेला आहे. की हे सगळं जे पाण्याचं नियोजन उत्तमपणे झालंय याच्यामुळे जी लाभधारक शेतकरी आहेत त्यांचं जे पीक आहे याच्याबद्दल एकूणच काही तुम्ही मार्केटिंग किंवा पणन व्यवस्थापन असं काही करू शकलात का? आमच्या कार्यक्षेत्रामध्ये तिथं मोवाडी गावामध्येच जिथं वाघाड संघाचं ऑफिस आहे त्याच गावामध्ये मोवाडीमध्ये सह्याद्री फार्मर्स तुम्ही नाव ऐकलेलं असेल. तिथं कंपनी शेतकऱ्यांची शेतकरी प्रोड्युसर कंपनी, त्या कंपनीचे आम्ही शेअर्स सभासद आहे. आमचं गाव प्रथम तिथं शेअर्स होल्डर झालेले आहे. म्हणजे जवळजवळ त्या मूळ कंपनीचे सभासद जवळजवळ 700, त्या 700 मधले 80 ते 90 लोक आमच्या गावातले, त्यात मी एक आहे.
आणि तिथं जवळजवळ 2000 कोटीची उलाढाल वार्षिक होती. त्याच्यामध्ये वाघाड महासंघाचा जरी घेतला म्हणजे त्याच्यामध्ये हे केलं तर 70 ते 80% शेतकरी त्या सह्याद्री फार्मच्या उलाढालीमध्ये आपण तिथं हे करू शकतो. म्हणजे 30 गावांचं तिथं वाघाड महासंघावर हे चालतं. म्हणजे सगळ्या आर्थिक उलाढाल्या असतील, सामाजिक उलाढाल्या असतील, सगळ्या ज्या आज ज्या सुखसोयी पाहायला मिळाल्या त्या शेतकऱ्यांना म्हणा. म्हणजे ज्या वेळेला पाण्याची जे पूर्णपणे हे झाली त्यावेळेला शेतकरी पूर्णपणे याच्यात आला. त्यांनी असं कधी भावना व्यक्त केली का की हे जर नसतं केलं आपण तर आपल्याला पाण्याची उपलब्धता कमी राहिली असती, कोणत्या सोयीसुद्धा त्यांना मिळाल्यात आणि आता काय बदलाव त्यांच्या आयुष्यात झाला आहे? पूर्वी छोटे छोटे घरं होते, आता सगळे लोक गावातून मळ्यांमध्ये गेले. ज्याची त्याच्या शेतामध्ये कोणी घर बांधतं, कोणी बंगला बांधतं, 4 व्हीलर गाड्या, मोटरसायकली. पूर्वी कुठल्याही ह्या सुखसोयी कुठल्याही नव्हत्या शेतकऱ्यांना. आणि ज्या पाहिजे तसं आपल्याला हे करता येतं. पाण्याचं नियोजन झाल्यामुळं पीक करता येतं आणि त्या पिकामुळं उत्पन्न वाढलं. उत्पन्न वाढल्यामुळं शेतकरी सुखावला, सुखसोयी त्यांना मिळत आहेत. तर यामध्ये एकूणच विस्तृतपणे काही तुम्हाला सांगता येऊ शकेल का की हा बदल शेतकऱ्यांच्या आणि त्यांच्या जीवनमानाबद्दल कशा पद्धतीने प्रत्यक्षात पाहायला मिळतो? त्या ठिकाणी वाघाड प्रकल्पाच्या सर्व लाभ क्षेत्रात पाणी फिरल्यामुळे सह्याद्री कंपनी त्या ठिकाणी उभी राहिलेली आहे. आणि त्यांनी जो उल्लेख केला 2000 कोटीचा उलाढाल त्या ठिकाणी होते, तर त्यामध्ये या 2000 कोटीच्या उलाढालीमध्ये वाघाड प्रकल्पाच्या पाणी वापर संस्थेचा सहभाग हा जवळपास 80% आहे. म्हणजे वाघाड प्रकल्पातून दरवर्षी 1600 कोटी रुपयाची उलाढाल त्या ठिकाणी होते आणि या 1600 कोटी रुपयाच्या उत्पन्नातून त्या ठिकाणी निश्चितपणे रोजगाराला आणि इतर संधी प्राप्त झालेली आहे. म्हणजे कोणत्या प्रकारचे रोजगार त्या ठिकाणी उपलब्ध होत आहेत? शेती व्यवसाय करायचा म्हटला तर त्या ठिकाणी आता लेबर मिळत नाही. म्हणजे लेबरची सुद्धा खूप तिथं अडचण निर्माण झालेली वाघाड प्रकल्पाच्या क्षेत्रात. इतर जे MIDC सारखे उद्योग तिथं स्थापन होऊन राहिले. साधारणतः किती वर्ष याच्यात ॲक्टिव्हली, कारण आधी तुम्ही सांगितलं की तुम्ही सेवेत होतात आणि नंतर परत निवृत्तीनंतर जवळजवळ किमान 2 दशकं तरी तुम्ही काम करताय, तर याची मूळ प्रेरणा कशी होती? सन 1987 पासून किंवा 88 मध्ये समाज परिवर्तन केंद्रामार्फत या पाणी वापर संस्था स्थापन करण्याचं अभियान पालखेड पाटबंधारे विभागात त्यावेळी सुरू झालं आणि त्यावेळेस मी त्या ठिकाणी पालखेड पाटबंधारे विभागात इंजिनियर म्हणून काम करीत होतो. आणि 2006ला मी सेवानिवृत्त झालो. सेवानिवृत्त झाल्यानंतरही मी या पाणी वापर संस्थेच्या ह्याच्यात समाज परिवर्तन केंद्राच्या माध्यमातून झोकून देऊन काम करतो. त्यांना ज्या काही अडचणी येतील पाणी वापर संस्थेच्या स्तरावर ज्या शासनापर्यंत जाऊ शकत नाही, तुम्हाला जर उदाहरणच द्यायचं ठरलं तर वाघाड प्रकल्पावर दरवर्षी पावसाळा संपल्यानंतर जलपूजन करण्यात येतं. 15 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबरच्या या कालावधीत जलपूजनाचा कार्यक्रम ठरला जातो आणि हा जलपूजनाचा कार्यक्रम गेल्या 25 वर्षापासून अव्याहतपणे चालू आहे. त्याचं प्रमुख कारण असं की हे धरण, हे कालवे या शेतकऱ्यांना आपले वाटावे म्हणून त्या ठिकाणी भरत कावळेंनी आणि बापूसाहेब उपाध्यायांनी जलपूजनाचा कार्यक्रम सुरू केलेला आहे. आणि त्या ठिकाणी सर्व शेतकरी एकत्र बसून धरणातल्या पाण्याचं नियोजन ते स्वतः करतात आणि त्यांनी नियोजन केल्याप्रमाणे शासन त्यांना कालव्याद्वारे पाणी पुरवठा करण्यात त्या ठिकाणी येतो. आत्तापर्यंत तुमच्या गेल्या अनेक वर्षांच्या सेवेमध्ये असे कोणते ठळक मुद्दे तुम्ही सांगू शकाल की हे याचं एक आपण म्हणूयात की हा सार आहे त्याचा? आमच्या वाघाड प्रकल्पावर जे जलपूजन होतं 16-17ची एक मी इथं उदाहरण देतो. 16-17ला त्यावेळेचे जिल्हाधिकारी च्या हस्ते जलपूजन झालं होतं आणि त्या जलपूजनात मी त्या ठिकाणी एक समस्या मांडली होती वाघाड प्रकल्पाची की या ठिकाणी शेतकरी स्वतःहून जल व्यवस्थापन करतात. यांच्यासाठी प्रशिक्षण देण्यासाठी एखाद्या सुविधा केंद्राची मागणी मी त्या ठिकाणी केली आणि ती मागणी केल्यानंतर मी प्रत्यक्ष स्वतः कलेक्टर साहेबांना 2दा-3दा जाऊन भेटलो आणि कलेक्टर साहेबांनी मला आश्वासन दिलेलं होतं की मी तुमची मागणी पूर्ण करा, नाही तुम्ही निश्चिंत राहा. म्हणून मी निश्चिंत राहिलो आणि त्यांनी या सुविधा केंद्रासाठी 80 लाख रुपयाची नियोजन फंडातून मंजूर केली आणि आज त्या ठिकाणी ओझरला
सुविधा केंद्राची इमारत उभी राहिलेली आहे. त्या इमारतीमध्ये या सुविधा केंद्राच्या माध्यमातून शासन किंवा पालखेड पाटबंधारे असेल किंवा महासंघ असेल यांच्या मार्फत त्या ठिकाणी शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येतं, किंवा महाराष्ट्राबाहेर किंवा वाघाड प्रकल्पाच्या बाहेरचे जे कोणी शेतकरी किंवा अभियंते त्या ठिकाणी येतात त्यांना त्या ठिकाणी माहिती देण्यात येते, प्रशिक्षण देण्याची व्यवस्था आज त्या ठिकाणी केलेली आहे. शेतकरी बंधूंनो, आजचा आपला विषय होता की पाणी वापर संस्था कशा पद्धतीने काम करते आणि त्या कामानंतर राज्य सरकारच्या वतीने आणि केंद्र सरकारच्या वतीने त्यांना पुरस्कार देखील दिले जातात. तर या संदर्भात लक्ष्मीकांत वाघवकर सर ज्यांचं याच्यामध्ये खूप मोठं योगदान आहे आणि त्याचबरोबर कानिपनाथ संस्थेचे सुनील पाटील सर हे दोघंही या ठिकाणी आले आणि एकूणच हे काम कसं चालतं इथपासून तर ह्या स्पर्धा कशा असतात आणि त्याच्यात यश कसं मिळतं या सगळ्यानंतर गावकरी असतील शेतकरी असतील यांच्या जीवनमानात कसा बदल होतो या गोष्टींची इत्थंभूत अशी माहिती दिली. सर आपण दोघंही या कार्यक्रमात आलात आणि शेतकरी बंधूंना खूप छान अशी माहिती दिली, याच्यातून अनेकांना प्रेरणा मिळेल आणि हे काम राज्यभरात इतर ठिकाणी देखील वाढेल याबद्दल निश्चितच खात्री आहे. दूरदर्शन केंद्राच्या वतीने आपल्या दोघांचे मी आभार व्यक्त करतो. धन्यवाद.